नमस्कार मित्रांनो, आज आपल्या डेली ब्लॉगच्या 4थ्या दिवशी तुमचं स्वागत आहे. आज आपण आलेलो आहे रानात, कारण आपण पुण्यावरून आलो गावी. आज आलो आहे रानात शेत बघायला, भात वगैरे बघायला, वैरण कापायला. गावाला येऊन हे पण कामं करावी लागतात, त्यातच तर मजा आहे. चिमणीचं पिल्लू मरून पडलं होतं, कशाच होतं माहिती नाही. सावंकीचं आहे बोलते असं. आपण त्याला रस्त्यातून बाजूला ठेवलं आहे. चालू आहे शेताकडे, आपली छत्री. पावसाचं वातावरण आहे. बस इकडे पाहिजे ना, इकडे चांगलं पाणी. इकडे काही जनावर वगैरे येतात का? हा, पायाखाली येणार. हा, येईल कामात. हे फूल कशाचं आहे माहिती आहे का कोणाला? हे छान तर दिसतंय, त्याला एक शेंग पण आले. कशाचं आहे माहिती नाही, कुणाला माहित असेल तर नक्की सांगा. चलो, कशाचा? आई म्हणते बिब्याचा घे. चला, बिब्या काय असतात त्यात? बिबा, बिबा आपला जून मध्ये मोहर येतो आणि बर जुलैमध्ये म्हणते आई, म्हणते बिब्या येतात आणि आता या पोझिशनला आहेत. आणि हां, म्हणजे दिवाळी. ओके, जानेवारीमध्ये. ठीक आहे, डिसेंबर जानेवारीमध्ये हे फळ खायला येतं. आणि ह्याच्या हां इकडे ओके, ठीक आहे. हे जे फळ आहे ह्याला आपण बिबी म्हणतो, हे आपण खाऊ शकतो. आणि हा आहे बिबा, तर तो आपण पायामध्ये काटा वगैरे रुतला असता त्याला भाजून त्याचं तेल लावलं जातं. आणि काय बोलते? हा, आणि नजर लागू नये म्हणून पण गळ्यात बांधला जातो. मग कशात बांधतात? हा हा, गाडीला. तिकडे आहे आपलं काय चालू आहे आज आपण शेतामध्ये. चला, इथलं तर गवत कापलंय. व्हिडिओ करतोय का व्हिडिओ?
ही आपली आई. वैरण आणायला चाललो आहे. ते लोक पण वैरण. आज चाललो आज आपण आपल्या रानात 2 वर्षात. वाट बघू शकता. हा साईडला कालवा आणि हा पाईप तर चिक्का. हां ठीक आहे. आई सांगते हे जे भाताच्या मध्ये असे काय केलं जातं, याला काय म्हणतात हे हां, असे जे वाटेसारखं दिसतंय ना भातामध्ये, त्याला भांगा म्हणतात. भांगा घातला जातो, त्यामुळे उंदीर लागत नाही. हां, आणि रानटी जनावर वगैरे शेतात जास्त वेळ थांबत नाही, निघून जातं. तर एवढं आहे आपलं शेत. अजून आहे भरपूर. आता जाऊ आपण गवत कापणी करायला. चला. ही बघा फुलं. यांना तुमच्या इकडे काय म्हणतात ते सांगा. मम्मी काय बोलतात का यांना? हां, आमच्या इकडे तर याला नालाची भाजी बोलतात. पाहू शकतात, पिवळी फुलं आहेत, बारीक पानं आहेत. मस्त. चला तर आपण आलोय आपल्या शेतामध्ये. भाताची शेत. कधी आलेलो ग लास्ट टाइम मम्मी? हा, भात पेरणी वेळी मी होतो. हा होतो. मी होतो भात पेरण्यासाठी. वाट बघू शकता आपण कसली आहे. खूप डेंजर. फक्त गवत गवत गवत. आणि आता आपण आलोय आपल्या शेतामध्ये. चला. हे आहे आपलं भात. मी पण होतो पेरायला, पाहू शकता. आता याला तवर पण येत आहे. लोंब्या, आमच्या गावठी भाषेत लोंब्या म्हणतात, भाताच्या लोंब्या. आता हे भात पाणी पितं, फुल पितं असं म्हटलं जातं. ओके. तर असं पुरं शेत आहे. असे 3-4 रान आहेत आपली. तर चला मित्रांनो, आता आपण जाऊ. अगं कुठून गेली मम्मी? कुठे? इकडे. चला. भरपूर दिवसातून आलोय ना, माहिती नाही अजून गवत कुठून कापलंय, कुठून जायचंय. मस्त वाटतं ना गावी आल्यावर. मस्तच, फक्त हिरवं एकदम. चला. गावाला फिरण्यात भरपूर मजा येते. सिटीत असं मनमोकळं फिरायला भेटत नाही. एक नंबर. पाहू शकता. ती तिकडे दिसते का? कुठे कुठे कुठे? एक मिनटं. ते नाही, इथे नाही, इथे. हां, इथे नाही, इथे नाही, इथे आहे आमची स्मशानभूमी. त्याच्या खालीच बोगदा आहे. बोगदा म्हणजे कालवा करण्यासाठी डोंगरातून पाडलेला होल, बोगदा. चला. शेतातून आलोय.
इकडून असं फिरून आलो का. चला आता गवत कापायचं आहे. हे कापलंय, बरीच अडचण आहे. पाहू शकता एकच नंबर. शेतात आल्यावरती एक नंबर वाटतं मला. माळ बोलतात त्याला, माळ द्यायला मला लहानपणापासून आवडायचं. आता फारसा येत नाही. मोठा झाला ना, मी मोठा झालो ना. चला तर इथे पप्पा आपले कापतायत गवत. पाहू शकता खाली सर्व भात आहे, इकडे गवत आहे. या भातामध्ये काय झालंय का, सगळं गवतच उगवलं. भांगलेलं नाही. इकडे काय जनावर येतात काय? हा काय केवढं मोठं आहे जनावर आलेले आहेत, गवे. चला चला तर आज बघू आपण गवत कापायला ट्राय करू. येतं आपल्याला गवत कापायला. अरे काय हा पाऊस, वाट बघा फक्त चिखल चिखल चिखल. आपल्याला काय ठेवलंय का? केवढं एवढ्यानं कसं व्हायचं? बाकी सगळं दिलं जी. कुठून कापायचं? आणि इकडं मी चलो कापूया. तर मम्मी बोलते बिबा गाडीला बांधला जातो, मी बोलतोय की गळ्यात बांधला जातो. मला पायाला भाजतात बिबा इथपर्यंतच माहीत होतं. ते गळ्यात बांधतात, गाडीत बांधतात ते काय माहिती नव्हतं. ठीक, हां दृष्ट लागू नये, नजर लागू नये. चला अजून एक दाखवतो तुम्हाला. आवाज पण रेकॉर्ड होतो. सर्व रेकॉर्ड. पुण्यातून येऊन असं काम करायला, गवत कापायला, तेव्हा प्यायला दूध भेट. आपण कापलेत 16 पेंड्या कापल्यात. दिसत जाऊ थोडं भात तुडवून येऊ आणि तेच बांगा घालून येऊ. चलो हे बघू शकता भात कमी सगळे झाडतीलच. झाडकील जे बघू शकता, झाडकील म्हणजे काय, गवत असेल. भात कमी पूर्ण रान आपलं तसं. चलो दोघं चाललेत पुढे, आपण राहिलो मागे. चलो चलो चलो. भात तोडवायचं चालू आहे, आपण पण तोडूया. हा कधी? चला आपण तोडू. भात तुडवतायसा का मधलं हेच तुडवतायसा? हा
ठीक आहे, भात तुडू आपण काय नाही. काय जोर लागतो काय? भात उगवायला जोर लागतो काय याला? पहिलंच करायला पाहिजे. हा का? हा इकडे नको मोठे हा काय दिलं तेवढं काय कसं होतं काळ होणार काय बोलताय? लागवड टाकलीच सगळे तणालाच लागले. सात आहेत हा? नुसते सातच आहेत. मी बघा कसा पिट्टा पडतो. पेट पडेल बघूया. घेतले असते आणि लागले असते मी 2-3. झालाय हा? कशाला? घालायला नाही ठेवायला. तेच काय एवढं भात चालू इथे मग चला पोरगी बोलवते. अरे काहीतरी खाती या. भूक लागली असं. भूक लागली तुला सगळं भांगलं असतं तर निघलं असतं रे, आलं असतं. पण हे तर ह्याला कुठला एवढा पैसे घालायचे? कोण तर काय पण यात बिचरा घालून वाढायचा का? कुणी दोघांनी? आम्ही दोघांनी. तुम्ही वरडायला येडाय. डेली व्लॉगच्या 4थ्या दिवशी तुमचं स्वागत आहे. आणि गावाकडे आल्यावरती ही सर्व कामं तर आपल्याला करावीच लागतात. गावाकडे फिरायचं एक वेगळंच आहे, मजा आहे. आता आपण शेतातून आलो, एक बारा घेऊन आलो गवत. 8च पेंड्या होत्या आणि 3 ठिकाणी टाकत आलो. आवाज येतात कारण तिथून भरपूर दिवस आपल्याला सवय नाही ना आणायची, त्यामुळे. गाव ते गाव आहे रे. गावाची मजा आपल्याला सिटीमध्ये नाही येणार कधीच. चला, नमस्कार मित्रांनो. हा आहे आपला गोठा. त्यामध्ये आहेत ही 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 छोटी गाय, हे त्याच्यापेक्षा छोटी, ती मोठी आणि ही छोटी. पण हे कोणीच मला येऊन देत नाही जवळ. बघायचं का? बघा मजा बघा कशी करते बघा. भरपूर दिवसातून तुझ्या मार नाही येऊन देणार. आणि ही आमची छोटी, हे बघा. तो नको आहे का? कशी आहे? ये इकडे बघितली का? एक नंबर. असं आहे आपलं गाव. चला तर इकडे हे बघा. हे पण बघा, हे तर आवाज देऊन वरती सगळे काय तसे मला मारणारच. चला मागे. जाऊ दे, ते काय जवळ येऊन देणार नाहीत आपल्याला. तर असा आहे आपला गोठा. आणि ते एक शेळीचं कोकरू. मम्मी बोलते ते जास्त हे बघा आवाज देते. काय काय बोलते? काय बोलते तू? काय बोलते? काय इथं डायरेक्ट मारायला येते. सोडा जाऊ दे. चला तर रानातून आपण आलो आहे घरी. आणि आमच्या घरातलं अजून एक कार्टून आहे, बघायचं का? ही बघा. काय गं? काय बोलते? काय बोलते तू? काय बोलते? इकडे बोल, इकडे बोल. काय बोलते? मिनी
काय बोलते तू? काय बोलते? काय बोलते तू? कशी आहे बघितली का? शहाणी नाही, येडी आहे ती. डेंजर आहे ती. ही बघा बघते कशी मागे मागे आहे ना. अगे मीने पुण्यावरून आणली होती हिला. एक नंबर आहे. तरी आपल्या ब्लॉगमध्ये तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि आपले नवीन नवीन व्हिडिओ पाहत राहा. बघू आपल्याला जमतायत का, आणि तुम्ही पण सपोर्ट करा. ठीक आहे, धन्यवाद.